ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 शिवलिंगांना तैलाभिषेक करण्याचा धार्मिक कार्यक्रम रविवारी अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. हजारो भाविकांनी या पदयात्रेत सहभागी होऊन शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा जयघोष केला. लहान मुलांसह मोठ्यांनीही अतिशय उत्साहाने ही 68 लिंग प्रदक्षिणा पूर्ण केली. सर्वच शिवलिंग मंदिर परिसरात प्रशासनाच्या वतीने स्वच्छता करण्यात आली होती. अनेक ठिकाणी सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. बाराबंदी आणि पांढऱ्या रंगाच्या पोशाखातील भाविक लक्ष वेधून घेत होते. विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने भाविकांसाठी पाणी आणि दूध वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आम्ही भाविकांशी संवाद साधला. चला पाहूया काय म्हणाले भाविक. काका, तुमचं नाव सांगा आणि 68 लिंग विषयी. पांडुरंग प्रल्हाद गायकवाड, सोलापुरात राहायला आहे, व्यापारी आहे. आणि एकदम सुंदर वाटतं 68 लिंगाला. आम्ही एक ध्येय ठरलो होतं की आपण पूर्ण 68 लिंग पूर्ण करायची. ह्या वयात वर्ष 63 पूर्ण आहे, परंतु चालतं का नाही, पण ते कॉन्फिडन्स आहे सिद्धेश्वर रामेश्वरामुळे आहे. इथली जनता सुखसमाधान राहण्यासाठी जे वचन दिलेलं आहे देवाने, ते सगळे आशीर्वाद आहे सिद्धेश्वरचा. आणि सोलापूरची प्रगती होण्यासाठी एक श्रद्धास्थान मोठी, एक सोलापुरात मोठी यात्रा जमते. जगदेवी वीरभद्र धनुरे 68 केल्यावर खूप मनाला समाधान, शांती मिळते. याच्यामुळे ह्या निमित्तानं तर सगळेजण ग्रुपवरून आपण बाहेर येऊ शकतो. तेवढं देवाचं तेवढं समाधान. कितवं वर्ष आहे तुमचं? माझं 2रं वर्ष आहे. मी शिर्षेला यावर्षी पायी जाऊन आलेला आहे. माझं नाव विजयलक्ष्मी हुडगी. मी पहिल्यांदाच करत आहे. मला म्हणजे आनंद होत आहे सिद्धरामेश्वरच्या चरणी. आज पहिल्यांदा म्हणजे हे 68 लिंग मी करत आहे. तर खूप म्हणजे मनापासून इच्छा होती ती पूर्ण होत आहे. नमस्कार, माझं नाव सोनाली खानापुरे, राहणारी मी सोलापूरची आहे. आज 68 लिंगला सुरुवात केली माझ्या मैत्रिणीसोबत मी. तर असं सांगेन, आपल्या सोलापूरला एक हे आभूषण किंवा रत्न मिळालेलं आहे, जे सिद्धेश्वर महाराजांनी आपल्या सोलापूर वासींना देऊन गेलेलं आहे. तर खूप सुंदर असा अनुभव आहे आणि सगळ्या ग्रुपसोबत, इको फ्रेंडली ग्रुपसोबत अजून छान वाटते हे करून 68 लिंग. नमस्कार, माझं नाव वाणी धारा. मी फर्स्ट टाइम करते हे 68 लिंग. याच्या पुढे कंटिन्यू करेन. छान वाटेल मला. या तुमचं नाव सांगा आणि यात्रेविषयी काय सांगा. माझं नाव अभिषेक पाटील आहे आणि ही यात्रा 68 लिंग 12 जानेवारीला करतात. आणि हे 21 किलोमीटरचं हे असतो, प्रवास असतो. आणि ह्यामध्ये सिद्धरामेश्वर महाराजांनी कुठं कुठं लिंग स्थापित केलेत सोलापूरवरमध्ये, तिथं आम्ही म्हणजे तिथं जाऊन दर्शन घेतो. आणि दर्शन घेऊन आम्ही सुरुवात करतो सिद्धेश्वर मंदिरपासून, पहिलं लिंग अमृत लिंगपासून, आणि समाप्ती मल्लिकार्जुन मंदिरमध्ये समाप्त करतो. दरवर्षी करता? हो, दरवर्षी. आता 9 ते 8 वर्ष झाले आम्ही करतोय. सगळे मित्र मिळून आम्ही करतो आणि फॅमिली मेंबर्स पण आहेत जे सगळे करतात. काय वाटतंय यात्रा करून? चांगलं वाटतं की सोलापुरात आपण म्हणजे जन्म घेतलो आणि हे सगळं करतोय. सिद्धरामेश्वर ग्रामदैवत आहेत आपले, तर खूप चांगलं वाटतं हे करताना. सोलापूरच्या युवकांना काय सांगाल यात्रेविषयी? जास्तीत जास्त लोकांनी हे यात्रा करायला पाहिजे. आणि सोलापूरचं जे आपलं कल्चर आहे किंवा सगळं आहे, हे सगळ्यांना कळायला पाहिजे की आपण काय करतो आणि काय नाही. सागर खोबरे. मी यात्रा आता 8वी असतानापासून करतो, 8वी असतानापासून. आणि हे आजचा पहिला दिवस तेलाभिषेक आहे, ते सज्जन म्हणतो. आणि हे यात्रा आम्ही करताना खूप पारंपरिक आहे, खूप आधीपासून करता. चांगलं वाटतं, भक्तिमय आहे. माझं नाव राजेंद्र पोद्दार. हा फॅमिली पहिला वर्ष आहे. खूप आनंद वाटतो आहे सिद्धरामेश्वरांच्या 68 लिंग करताना. एक मनाला एक खूप काही आनंद वाटतो आहे. तुम्ही पायी यात्रा करताय का? पायी होय, पायी यात्रा करतो आहे. लहान मुलं पण तुमच्या सोबत? एक मुलगा एक मुलगी आहे, सोबतीला 2. पहिली वेळ आहे तुमची? हां, पहिला वर्ष आहे. पहिला म्हणजे फॅमिली पहिला वर्ष आहे. तुम्ही सोलापूरचेच आहेत? होय, सोलापूरचेच आहे. काम काय कर? काम मी सोनारी काम करतो. ताई, तुमचं कितवं वर्ष आहे? पहिला वर्ष. पहिलं वर्ष. कसं वाटायला लागलंय? छान वाटायला लागले. छान वाटायला का? सोलापूर एवढं पाहिलं नव्हतं कानाकोपऱ्यात? नाही, फक्त नवी पेठ वगैरे एवढंच? एवढंच फक्त. मुलांना कसं वाटायला लागलं? छान वाटायला? मज्जा आली, मज्जा आली. मी प्रकाश सुरेश ढवळे. मी सोलापुरामध्ये बाळवेस भागामध्ये राहतो. फार जवळपास 20 वर्षापासून मी 68 लिंगाचं दर्शन घेत असतो. आणि हे केल्यापासून मला एक आत्मिक समाधान मिळतं.
पायी करताय का यात्रा? हो, पायी. काय वाटतं मग यात्रा केली? खूप समाधान वाटतं. माझं नाव श्रीकांत मुरलीधर घाडगे. मी पत्रातली भाग राहतो. मी आज 20 ते 22 वर्षाला अडुसष्टलिंग यात्रा करतो. दरवर्षी जानेवारीमध्ये कधी 12 तारखेला येते, कधी 13 तारखेला येते. त्याप्रमाणे आम्ही ते अडुसष्टलिंगची यात्रा करतो. तेल अभिषेक ज्या दिवशी असतो त्या दिवशी आम्ही अडुसष्टलिंग यात्रा करतो. त्याचप्रमाणे सिद्धरामेश्वर महाराजांनी जे 68 लिंग स्थापन केलेत, सोलापूरमध्ये कसलेही संकट येऊ नये म्हणून जे 68 लिंग स्थापन केलेत, त्याच्यामुळं खरंच सोलापूरवर आत्तापर्यंत यापुढे देखील कसलं संकट येणार नाही. कारण सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद आहे सोलापूरवासियांना. कसलं म्हणजे भूकंप असू दे, कसलं प्रलय असू दे, वादळ असू दे, कुठलाच आपत्ती सोलापूरवर आत्तापर्यंत आलेली नाही. आणि सिद्धरामेश्वरच्या आशीर्वादाने ते ह्याच्यापुढे देखील येणार नाही असं मला ठाम विश्वास आहे. माझं नाव वैष्णवी मल्लीनाथ शरणार्थी. सोलापूरचेच आहे? हो, आम्ही प्रॉपर सोलापूरचे. आम्ही सगळे फ्रेंड्स 68 लिंग यात्रा करतोय. खूप छान वाटतंय आम्हाला. पहिल्यांदा करताय का? नाही, तिसऱ्यांदा. हो. कसा आहे अनुभव? अनुभव चांगला. किती जणांचा ग्रुप आहे तुमचा? 6 जणांचं. हो. दीदी तू काय सांगशील? माझं नाव शांभवी मामाणे. आम्ही दरवर्षी हे 68 लिंगची यात्रा करतो. सुरुवात सिद्धेश्वर मंदिरापासून अमृत लिंगपासून होते आणि तिथून मग एक 23 किलोमीटरचा हा प्रवास असतो आणि सगळ्या ठिकाणी म्हणजे प्रसाद वगैरे दूध भक्तांसाठी ठेवण्यात येतो. त्यांना हेच सांगणार की ह्यापुढं पण तुम्ही परंपरा चालू ठेवा अशीच. म्हणजे आपण केलं तर मग पुढची पिढी करेल. आपल्यालाच माहीत नसेल तर मग पुढच्यांना काय कळणार. आता कसं झालं, सोलापूर म्हणजे फक्त गड्डा यात्रा पाळणे वगैरे अशी समजूत आहे इतरांमध्ये. मग आपली खोडून काढली पाहिजे ना. हो, बरोबर आहे. आपली परंपरा आपण जपली पाहिजे. प्रत्येक दिवसाचं काही ना काही महत्त्व असतं, ते जपलं पाहिजे. हो, आज सोलापूर यात्रेचा प्रारंभ झालाय. माझे नाव स्नेहा गुरुदास वडतिले. आजपासून आपल्या 68 लिंगांची यात्रा चालू झालेली आहे. आज तेलाभिषेक आहे. तरी हा 23 किलोमीटरचा प्रवास आपण दिवसभरात करतो. हे सर्व करून मनाला शांती लाभते, आनंद वाटतो. कोण कोण आलात तुम्ही? मी आणि माझे मिस्टर गुरुदास नागनाथ वडतिले. आणि हा सोहळा सोलापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे. ताई नमस्कार. सोलापूर यात्रेला सुरुवात झाली आणि 68 लिंगाला आज तेलाभिषेक केला जातो. तुम्ही यात्रा पूर्ण केली आहे? हा, कसं पूर्ण वाटतंय? केली. एकदम छान वाटायला लागले. तुमचं नाव आणि सांगा. माझं नाव शीतल कदम. हां, मी सोलापूरमधूनच आहे. माझी इच्छा, मी फक्त 4-5 दिवस झालेच मी बोलले होते की मला 68 लिंग करायचं आहे, पण काय कारणास्तव माझं कंप्लीट नव्हतं. पण सकाळी 8 वाजता अचानकच घरच्यांनी सांगितले हां ठीक आहे, परमिशन दिली की हां ठीक आहे जाऊन ये म्हणून. पण माझी इच्छा पूर्ण झालेली आहे, ते पण कोकणे सर आणि मेघा भरले यांच्यामुळं. मला खूप छान वाटायला लागले. जेव्हा सुरुवात केली कसं वाटलं? होईल का नाही? हां, वाटत होतं होईल का नाही, पण नाही, करून घेतलं सिद्धरामेश्वरांनी. माझं नाव श्रेया अनिल सिंग चव्हाण. मला खूप छान वाटलं कारण मी फर्स्ट टाइम आले आणि कोकणे सरांमुळे माझे सगळे 68 लिंक पूर्ण झाले. थँक्यू. माझं नाव ऐश्वर्या राजशेखर सामल आहे. मी 68 लिंग यात्रा पूर्ण केली आणि मला छान वाटलं. सगळ्या लिंगाला जातो, दर्शन करतो आणि कापूर आणि तांदूळ वाहतो. चांगलं वाटलं मला. कितवं वर्ष तुझं आहे? माझं हे 5वं वर्ष आहे. दरवर्षी कुणासोबत येतेस? मैत्रिणींसोबत. हो, मजा येते का? हो, खूप म्हणजे खूप मजा येते. सगळेजण मिळून येतो आणि सगळेजण मिळूनच जातो. तुला कसं वाटतंय? छान वाटतंय मला पण. सगळ्यांसोबत मिळून जाणे, आपलं पायचं हे विसरून आपण देवाला बघावून जातो. खूप छान वाटतंय. सगळ्यांमध्ये आपलं दुःख विसरून जातो. छान वाटतंय मला. तुला कसं वाटायला? माझं तर पहिला वर्ष आहे. म्हणजे भरपूर एक्साइटमेंट होतं. छान वाटलं मला पण. पहिलं वर्ष मग काय कसं वाटायला लागलं? जरा म्हणजे पायाचा त्रास झाला पण छान वाटलं. तुझं नाव सांग काय? श्रुती एलदंडी. माझं नाव मेघा भरले. मला 68 लिंग यात्रा करून खूप छान वाटलं. थकवा आला नाही काही, कारण की आजूबाजूचं ते सगळ्याचं वातावरण बघून खूप आनंदी वाटलं. फर्स्ट टाइम आहे का? हो, फर्स्ट टाइम आहे. ह्याच्या आधी कधी केलं नव्हतं. सोलापूरमध्ये 68 लिंग हे आम्हाला फर्स्ट टाइम कळालं आणि आम्ही फर्स्ट टाइम केल्यामुळं अनुभव एकदम छान आणि चांगला आला. जे सोलापूर पाहिलं नव्हतं ते पाहिलं कानाकोपऱ्यात. हो, कानाकोपऱ्यातून जे लिंग कधीच नाही बघितले, कधी डोळ्याला कधी दिसले नाही किंवा आम्ही कधी कोणाच्या ऐकण्यात सुद्धा जेवढे लिंग नव्हते ते आम्ही एका दिवसामध्ये आज सगळे पूर्ण केले. युवा वर्गानं काय सांगशील? युवा वर्गाला एवढंच सांगेन की आपल्या सोलापुरामध्ये जे म्हणतात ना बघण्यासारखं काय नाही आहे, ते हे 68 लिंक करून सगळ्यांनी अनुभव घ्यावा, एवढं सांगते. सोलापूरमध्ये मी 2007ला आलो. तेव्हापासून हा सोहळा मी दरवर्षी बघत आलो आहे, पण त्याचं महात्म्य किंवा काय आहे ते 68 लिंग
बऱ्याच ठिकाणी फिरताना पण आपण सहज बघतो की इथं एक लिंग आहे तिथं एक लिंग आहे, पण ही संख्या एकूण 68 हे ऐकून होतं. पण आज मी स्वतः त्या दर्शनाच्या फेरीत किंवा ह्या परिक्रमेत भाग घेऊन त्या 68 लिंगाचं दर्शन घेतलेलं आहे. फार छान वाटलं. आणि त्या एक हे पण ऐकलं होतं मी की सोलापूरमध्ये श्री सिद्धेश्वर महाराजांनी 68 लिंग स्थापन केले आहे. ते असे स्टार ह्या आकारामध्ये त्याची स्थापना झाली आहे. त्याच्यामुळं बहुतेक सोलापूरवर कुठलं संकट येत नाही किंवा महापूर येत नाही, कुठला भूकंप इथं येत नाही. म्हणून हे तेव्हापासूनचं सोलापूर हे सुरक्षित शहर आहे. बहुतेक मी निवडलेले सोलापूर हे शहर योग्य वाटतं असं मला वाटतं. म्हणूनच मी या शहरात आता स्थायिकच आहे. नमस्कार, माझं नाव सरस्वती परशुराम कोकणे आणि सोलापूर यात्रेला सुरुवात झाली आहे कालपासून. आणि आज 68 लिंगांना तैलाभिषेक केला जातो. या निमित्तानं मी आणि माझी फॅमिली आणि मित्रमंडळींसोबत 68 लिंग यात्रा पूर्ण केली आहे. सोलापूरमध्ये इतकं काही बघण्यासारखं आहे हे पहिल्यांदा मी अनुभवलं आहे. कारण सोलापूरमध्ये काही नाही असा सूर असतो नेहमी, पण आमचं सोलापूर खूप समृद्ध आहे. कारण सिद्धेश्वर महाराजांनी 68 लिंगांची स्थापना केली. खूप छान आहे, पाहण्यासारखं आहे. प्रत्येक मंदिर पाहण्यासारखं आहे. बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर. महाराज की जय. महाराज की जय. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर. हर. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुले सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.